एवढ्या मोठ्या लोकांवर बोलणं मला तरी वाटतं त्यांच्यासारख्या माणसाने ते उचित नाही आहे. बाळासाहेबांचा आदराचं स्थान हे मोदी साहेबांच्या मनात कायम आहे, कायम राहणार आहे. आजही काही बाळासाहेबांची शिवसेना संपली असं कोणी म्हणत असेल तर निश्चित नाही, कारण की आम्ही त्यांचे शिवसैनिक अजून जिवंत आहोत. त्यामुळे त्यांच्या आरोपाला किती महत्त्व द्यावं हे मानणारा मी कार्यकर्ता नाही. पवार साहेबांच्या बाबतीमधलं मला विषय माहिती. पक्ष फुटल्यापेक्षा ती लोफर माणसाच्या हातात गेली शिवसेना, याचं दुःख आहे असं ते म्हणतायत. तर ते महालोफर आहेत, आम्हाला काय लोफर म्हणताय. जेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी मदत केली अमित शहा आणि तेच त्या कुटुंबाशी निर्भूलपणे वागले असं म्हणताय. बघा, बाळासाहेबांचं आणि मोदी साहेबांचं एक अतूट नातं आहे. ज्यावेळेस बाळासाहेबांना विचारलं गेलं होतं त्यावेळेस बाळासाहेबांनी जे वाक्य वापरलं आहे कदाचित खरं असेल किंवा खोटं असेल, तर त्यावेळेस बाळासाहेबांनी सांगितलं होतं की मोदी गया गुजरात गया. त्यामुळे बाळासाहेबांचं आणि शिवसेना प्रमुखांचं एक वेगळं नातं आहे. त्या नात्याच्या बाबतीमध्ये हे त्यावेळेस पत्रकार होते, हे संपादक होते, यांना शिवसेनेमध्ये भाजपमध्ये काय चाललं होतं माहीत नाही. हे आता आड्याचं बसणं टंगचं बोलणं, आता भाऊच राहिला आहे तिथे शिवसेना, त्यामुळे तो बोलते. प्रश्न शेतकऱ्यांचा नाही, फक्त पीक मग बंद केलं शेतकऱ्यांचा. 1 रुपये पीक मग काढत होते ते बंद